गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझी मंडळी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? काल आपण काय बोललो होतो आणि काय समजण्याचा प्रयत्न केला होता, ओके, ते समजून घेऊया. काल मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं की मला एक इथे रेड कॅन्डल एक्सपेक्टेड आहे, जी खालच्या दिशेने असेल. प्लस RSI डायव्हर्जन पण काल होतच. हा, RSI डायव्हर्जन पण होतं काल. त्यामुळे मी काल व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन जर बघाल सांगितलं की एक एक्सपेक्टेड मुवमेंट तर आहेच नक्की. बहुतेक मी चुकीचं असू शकेन, पण आहे आणि मार्केटने आज तसं केलं. दुसरी गोष्ट मी सांगायचा प्रयत्न केलेला की मार्केट जर डायरेक्ट वरती जात असेल तर मला ते मान्य नाही. त्याचं कारण काय? डायरेक्ट म्हणजे काय माहितीये का? प्रॉफिट बुकिंग आहे आणि नंतर एक मोठी रेड कॅन्डल भरू शकेल. आपण क्लिअर चार्टवरती येऊया की मार्केट जर डायरेक्ट जात असेल, डायरेक्ट म्हणजे काय? 15 मिनिटाच्या चार्टवरून तुम्हाला दाखवतो मी. ओके, मार्केट जर डायरेक्ट जात असेल असं 2 दिवस मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल बनला, इथे गॅपअप झाली, इथे ग्रीन कॅन्डल बनली, ते मान्य नाही. कारण का? मार्केट मग ट्रॅप करते आणि मार्केट परत येईल. ओके, मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह झालेला होता. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इथे डबल बॉटम झाला होता. डब्ल्यू पॅटर्न मध्ये मार्केट चाललं होतं, सगळं बरोबर आहे. पण हे जे चालले ते बरोबर नाही, कारण का मार्केटला येणं खाली आहे. ओके, आता जे नेगेटिव्ह आहे या RSI डायव्हर्जन आहेत, त्या गोष्टीपेक्षा सीज फायर झाली. काल तुम्हाला तो बोललो पण होतो मी की सीज फायर झाले, ते खरोखर झाले की नाही, की साईन झाले की नाही, तात्यांचा काही भरोसा नाही. उद्या उठून काय बोलतील. त्यांचं ट्विट तुम्ही आज बघितलं असाल सगळ्यांनीच, चर्चेत आहे ट्विट. मी असं करणार नाही, तसं करणार नाही, हेच करणार, तेच करणार, परत चालू झालं. म्हणजे त्याच्यावरती काय भरोसा ठेवू शकत नाही. याचा अर्थ काय की नेगेटिव्हिटी चालूच आहे मार्केटमध्ये. त्याच्यावरनं काल तुम्ही जर इस्रायलचा विषय बघितला असाल, किती मोठा नुकसान झालेलं आहे. आता इराणचं आणि लेबनचं दोघांचा काही संबंध नाहीये, तरी पण ते केलेलं आहे. 2 हफ्ते 10 दिवस बंद करणार आहेत. मग आता हे काय? हा विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आता इस्रायलने जो अटॅक केलेला आहे, या कोणी अटॅक केलेला आहे, तो कोणाचा पण असू दे, पार्टी USA असू शकतं, डायरेक्ट ना इनडायरेक्ट असू शकतं. म्हणजे तू इकडनं कर या तिकडनं कर, इफेक्ट मार्केटवरती पडतोय ना. आपण भोगतोय, आपण काय दुनियाच भोगतोय. बघा, काल जर तुम्ही बघितलं असेल ना, गिफ्ट निफ्टी खूप चांगली चाललेली आणि सडन फॉल आलाय. म्हणजे याचा अर्थ काय? की बरोबर होतं सगळं आणि नंतर तो अटॅक आला. ओके, आता न्यूज बेस आपण ट्रेडिंग करत नाहीये, न्यूज बेस ट्रेडिंग करत नाहीये. मग उद्याची दिवस मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की 2 हफ्ते थांबूया आपण, हा हफ्ता आणि पुढचा थांबूया, आपल्याला एक दिशा भेटेल मार्केटची. बघा, मार्केटने आता ना रिजेक्शन घेतले कुठनं? 24,000च्या लेवलवरून रिजेक्शन घेतले, म्हणजे राऊंड फिगर तर आहेच नक्की. ओके, जर बघायला गेलं ना तर तुम्हाला हा विषय मी सांगितला होता, तुम्हाला माहिती पण असेल की आता हा एक पॉइंट आहे. ठीक आहे, आता इथे पण वरती जाऊन मार्केट खाली आले, तर हा एक पॉइंट आहे, तो मार्केटने तोडला होता. बरोबर आहे, हा एक पॉइंट तोडला होता, म्हणजे इथे मार्केट पॉझिटिव्ह होतं. पण आता मी इथे ह्याला हाच पॉईंट पकडतो जो मार्केटने ऑलरेडी तोडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, तर हा पॉईंट जो आहे ना, हा पॉईंट तोडायचा म्हणजे मार्केटला जरासं कठीण जात आहे. ऍक्च्युअली का मार्केटला कठीण जात आहे माहितीये का? लेवलच ती आहे, म्हणजे जो लोअर हाई आहे, लोअर हाई, आणि हा लोअर लो, लोअर लो. ओके, बरोबर आहे. तर आता मार्केटनी हा जो पॉइंट वरून वरती गेलेला आहे, तर ठीक आहे, ओके आहे, गॅप अप झालेला आहे आणि परत गॅप झालेली आहे. मार्केट गॅप भरायला येईल का? बघा, मार्केटने अशी जराशी गॅप भरलेली आहे. ह्या पॉइंट, हा कुठला पॉइंट आहे? आपण 500ची लेवल पकडूया, लगभग तरी 470 480, म्हणजे 500ची लेवल पकडूया, 23,500. मग आता 23,500 वाजता मार्केट किती लांब आहे? 300 पॉईंट लांब आहे. मग उद्या जराशी गॅप भरेल तो, आणि ही गॅप भरून टाकेल. तुम्ही बोलाल की सर मग ही गॅप आहे का? बघा, मार्केट गॅप भरायला येईल. मार्केट जर इकडनं येऊन जर वरती जात असेल ना, तर मग एक चांगला पॉझिटिव्ह एक मुवमेंट बघू शकतो. पण कधी? जेव्हा 24,000 वरती मार्केट तोडेल तेव्हा. बघा, आता मार्केटचा हा जो पॉईंट आहे ना, मार्केट परत त्याच पॉईंट मध्ये आलेला आहे. म्हणजे हा पॉईंट पण तोडणं तेवढाच इम्पॉर्टंट आहे जर मार्केटला अप्पर मुवमेंट द्यायचे आहेत तर. मार्केट खूप साऱ्या वरती रेसिस्टन्स आहेत. तुम्ही जर बघाल ना, मार्केट खूप सारे रेसिस्टन्स बनवून ठेवलेले आहेत. ओके, पॉईंट नोट कर राहा.
उद्या कसं मार्केट होईल ते पण बघूया, पण आपण डेलीवरती येऊन बघूया. उद्या आपला शुक्रवार रात्रीचा व्हिडिओ बनणार नाहीये, त्यामुळे हे सगळं काढून टाकूया. जेवढं तुम्हाला क्लिअर चार्टवरती कळेल ना, तेवढं तुम्हाला आहेत ना कुठल्या चार्टवरती कळणार नाही. कॅन्डल्स तुम्हाला काय सांगतात ना, हे खूप महत्वाचं आहे. ओके, बघा फॉल तर आलेला आहे, परत मार्केटवरती गेले. मला असं वाटतं आता हे किंबहुना परंतु सगळ्या गोष्टी आहेत, होईल की नाही माहिती नाही, मी नेगेटिव्ह नाहीये, पण जी मार्केटची कंडिशन आहे ना, मी इथे सांगतो. आजचा व्हिडिओ लिहून घ्या, 9 तारखेचा व्हिडिओ, 9 एप्रिल 2026 चा व्हिडिओ. मला असं वाटतंय मला माहिती नाहीये बरोबर आहे की नाही, ते चुकीचं पण असू शकतं. मी चुकीचं असेल झालो तर खूप मला आनंद होईल त्या गोष्टीचा, कारण का ही जराशी गडबड करणारी स्थिती आहे, जरा घाबरवणारी स्थिती आहे. त्यामुळे घाबरू नका, मार्केट खाल्यावर जाईल. मला ना असा डब्ल्यू पॅटर्न दिसतोय टेक्निकल वरती, मी बहुतेक चुकीचा असू शकेन, पण तर झालं त्यानंतर मग मार्केट वरती यायला प्रयत्न करेल. मग आता मी नेगेटिव्हच आहे, मी जास्त पीलाच प्रेफरन्स देईन. हा, कधी कॉलला देईन, पण मार्केट जेव्हा ह्या झोन मध्ये येईल तेव्हा. मग उद्याचं मार्केट कसं आहे हे पण बघायला जरुरी आहे. उद्या शुक्रवार लास्ट डे, क्लोजिंग कधी होते ती पण बघणं जरुरी आहे. ओके, दुसरी गोष्ट, बाबांची आपली जयंती आहे 14 एप्रिल, मोठा दिवस आहे. ठीक आहे, मग मंगळवारची एक्सपायरी 14 तारखेची, 13 तारखेला सोमवारी आहे. म्हणजे बघा, शुक्रवार बंद, शनिवार बंद, शनिवार बंद, रविवार बंद, सॅटर्डे बंद, संडे बंद, एक दिवस करून परत बंद आहे. मग इथे किती असेल? आणि ह्याला स्टॉक मार्केटमध्ये मंडेला ब्लॅक मंडे कोण बोलतात. स्टॉक मार्केटचा दिवस जो असतो ना, हा सर्वात खतरनाक दिवस असतो. बस ह्या दिवस मार्केटने मंडेला सांभाळलं पाहिजे, मार्केटने इथपर्यंत नाही आलं पाहिजे, तर मग गंगा उलटी व्हायला लागेल. ठीक आहे, इक्विव्हॅलंटचे खूप स्टॉक्स चांगले असतील, जर ह्या लेवल येत असतील तर परत ते येतील, घाबरू नका. ठीक आहे, जसे एवढा महिन्यापासून फेब्रुवारी पासून मार्च पर्यंत खाली आलेत, आता एप्रिल चालू झालंय, परत एक महिना थांबा, येतील, घाबरू नका, पटकन पॅनिक होऊन काढू नका. इक्विटी करताय तर होल्डिंग करणं जरुरी आहे. 2-4 महिने, 5 महिने, 6 महिने, वर्षभर तरी होल्डिंग करणं जरुरी आहे, तरच आहे. मी आजचा स्टेटस टाकलेला, खूप सुंदर स्टेटस, मला कोणतरी पाठवलेला, तर माझा स्टेटस खूप सुंदर होता. नीट आहे का? ज्याला होल्डिंग जमलं त्याला नातं आणि मार्केट समजलं. एवढी सुंदर आहे ना, एवढं सुंदर आहे ना, की ज्याला होल्डिंग जमलं त्यालाच नातं आणि मार्केट समजलं. एक नंबर होतं, एक नंबर, म्हणजे खूप आवडलं. माझ्या स्टुडंटने मला पाठवलंय, माझ्या फॅमिली मेंबर्सने पाठवलंय, त्यामुळे पटकन स्टेटस ठेवलं. कारण का भावना जरुरी आहेत ना, होल्डिंग करता आलं पाहिजे तर नातं आणि मार्केट समजाईल. ज्याला होल्डिंगच नाही कळली मग त्याला नातं आणि मार्केट काय कळलं. सेंटिमेंट्स, इमोशन्स. आता बघा, नातं आणि मार्केटचा संबंध का जोडला? बिकॉज मार्केट ऑलवेज वर्क ऑन इमोशन्स. बघा, बाय सेल होत आहे, मार्केटमध्ये पैसा येतो जातोय, पण कोण करतोय? एक व्यक्ती करतोय, त्याच्या पाठी त्याचे इमोशन्स आहेत ना. मला वाटलं म्हणून मी बाय केलं, मला वाटलं म्हणून मी सेल केलं. इमोशन्स आहेत, सेंटिमेंट्स. म्हणजे मार्केट ऑलवेज वर्क ऑन सेंटिमेंट्स अँड इमोशन्स ऑफ द पीपल हु आर बाईंग ऑर सेलिंग. जर इंग्लिश बोललोय, सांभाळून घ्या. पण बोलायचं तात्पर्य काय, एआय तिकडे कम्प्युटर बसलं नाही, मशीन नाही, कम्प्युटर नाही तिकडे, की बाय केल्यावर सेल केल्यावर इथे ऑटोमॅटिक सगळं होतंय. ऑपरेटर्स बसलेत तिकडे. आता ऑपरेटर विषय हा खूप मोठा आहे, खूप मोठा आणि खूप खोल आहे, तिथपर्यंत नको जाऊया आपण. आपण बिगनर्स आहेत, त्यामुळे आपण शिकण्याचा प्रयत्न करूया, नॉलेज घेऊया आणि आपला प्रवास चालू करूया. ओके, तर आता येऊया 5 मिनिटावरती आणि आपण अनालाइज करायचा प्रयत्न करूया. आपले सेटअप तर लागलेले आहेत. बघा, मार्केटनी आपण जी काल लेवल दिलेली, मी सांगितलं 760 पर्यंत मार्केट लगभग तरी आलं, त्यानंतर मी पुटसाठी करेन. पण मी पुटच्या नंतर मार्केट जेव्हा इथे आले ना, त्यानंतर मी ते बाईंग केली. मी आज स्कॅल्पिंग करून जरा लाईव्ह मध्ये प्रॉफिट केला, कारण का असंच बसून फायदा नाहीये. त्यामुळे जरा चाय पाणी बोलतो ना आपण, चाय पाणी आलं पाहिजे, त्यामुळे ट्रेडर असल्यामुळे दिसते. ओके, दुसरी गोष्ट, इथे ना डब्ल्यू पॅटर्न दिसतोय सगळ्यांना, बरोबर ना? बघा दिसतोय का? आणि हे कितपर्यंत खरं आहे, हे कितपर्यंत तुम्हाला पटतं, हे पण बघणं जरुरी आहे. ओके, मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की मार्केटने जो गॅप अप दिला आणि ते अशी कॅन्डल बनवलेली आहे,
ह्या कॅन्डलला वरती खाली काहीच मला पॉईंट भेटत नाही, त्यामुळे टेक्निकल तुम्ही काय करू शकता, पण आज मला टेक्निकल पॉईंट भेटलेला आहे. कुठला टेक्निकल पॉईंट भेटलाय समजून घ्या. बघा, मार्केटने ना एक ट्रेंड लाईन अशी बनवलेली आहे, बरोबर आहे. बघा अशी, कळलं तुम्हाला? तुम्हाला दिसत असेल तर मग ओके. मी जर ह्याला इकडनं जरी पकडली तर ती अशीच दिसते. ओके, जर मी त्याला जरासं अजून स्क्वीज केलं तरी ती मला अशीच दिसते. म्हणजे डाऊन पोर्शन मध्ये जर मी त्याला अजून जरासं करत असेन, असं पकडतो मी समजा, इन केस हा जरासा पोर्शन डबल टॉपचा आहे, कारण का इकडे मार्केट ह्याच ट्रेंड लाईनने खाली आलं. बघा मी लावले चेंज का केले माहितीये का, आजचं मार्केट इकडनं ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन खाल्ले. म्हणजे मी पॅरलर झोन जो नेगेटिव्ह मध्ये, म्हणजे काय, कभी ऊपर कभी नीचे, कभी ऊपर कभी नीचे, ऊपर, मग आता उद्या खाली का, उद्या मी लगभग तरी पुटसाठी बसण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, विषय समजून घ्या, पॉइंट नोट करत जावा. बघा 3 गोष्टी आहेत, एक तर गॅप अप, गॅप डाऊन किंवा फ्लॅट. गॅप अप झालं आणि ह्या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट गेलं तर आपल्याला मग टार्गेट्स आहेत वरच्यासाठी. तर वरती कुठले लेवल्स आपल्याला दिसत आहेत, बघा सी साठी ना, सी साठी क्लिअर कट आहे. सी साठी मी 24,000 लगभग, जेव्हा रेसिस्टन्स तुटेल 24,055 या 50 जो होता ना तो तुटला ना, तेव्हाच मी इथे कॉल साठी बसेन. नाही तर मी इंटरेस्ट नाही, कारण मार्केट इथे वोलेटाईल परत होईल, साइडवेज होईल. ठीक आहे, हा पण पी साठी मी उद्या लगभग तरी जो बॉटम आहे आजचा 680चा, 780चा बॉटम आहे, त्या बॉटम खाली मी एक पी चा ट्रेड घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पहिली लेवल माझी असेल 570, दुसरी असेल आपलीच लेवल 500ची. ओके, पण मार्केट इकडनं रिटेस्ट केलं पाहिजे तरच फायदा आहे, नाही तर मजा नाहीये. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट, संबंधाचा भाग असा आहे, मार्केट फ्लॅट ओपन झालं तर बघा काय माहितीये काय, एक तर 2 गोष्टी आहेत, एक तर बायर्स आहेत, एक तर सेलर्स आहेत, बरोबर. बायर्स आणि सेलर्स आहेत. बायर्स कधी येतील, जेव्हा त्यांना वाटेल बॉटम वरनं मार्केट फिरतं तर बायर्स इकडनं येतील. ठीक आहे, आणि सेलर्स वरनं येतील, मध्येच इथे सेलर्स येणार नाहीत. दुसरी गोष्ट, हा जो रेसिस्टन्स सपोर्ट आहे बघा, मार्केट आज सपोर्ट घेऊन परत वरती आलेलं आहे. हा सपोर्ट आहे. जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, समजा इथे कुठे ओपन झालं या साईडला, म्हणजे 780 लेवलला काढलं, तर मार्केट 15 मिनिटांमध्येच लेवल तुम्हाला देऊन टाकेल, उद्या लवकर देऊन टाकेल, बरोबर आहे. कारण सपोर्टच्या खाली मग दुसरा सपोर्ट कुठे, इथे आहे. हा पहिला सपोर्ट आहे, हा दुसरा सपोर्ट आहे, हा तिसरा सपोर्ट आहे, असं आहे ना, आणि हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे जो 500चा आहे. ओके, तर मार्केट तिकडनं खाली शकतो. दुसरी गोष्ट, रेसिस्टन्स कुठे, तर इथे. मग आता इकडनं सेलर्स सेल करणार का इकडनं सेलर्स सेल करणार, हा विषय. तर दुसरी गोष्ट, जर मार्केट इथे आलं तर बाहेर सांगणार का, बाहेर पटकन पळून जातील, निघून जातील, पलतील, आणि सेलर्स अजून येतील आणि मार्केटला खाली घेऊन येतील. तुम्हाला असं वाटायचं की मी खूप नेगेटिव्ह बोलतोय या मी उद्या पी साठी तुम्हाला प्रेरित करतो, तर असं काही नाहीये. हा फक्त नॉलेज आहे. हा व्हिडिओ पण तुमच्या फक्त अभ्यास पराक्रम जो तुम्ही करताय, तुम्ही व्ह्यू बनवताय, ह्यासाठी आहे. कुठला उद्देश याच्या पाठी नाही, तुम्ही बाय करा सेल करा, फक्त एक तुम्हाला समज, एक नॉलेज द्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे, बरोबर आहे. त्यामुळे उद्या सकाळ सकाळ तुम्ही बोललात म्हणून मी केलं असं नको करा, असं नका करू तुम्ही. ठीक आहे, पहिले समजून घ्या, शिकून घ्या. आपला मोटिवेशन लाईन काय, थांबणं शिकणं जरुरी आहे, थांबणं जरुरी आहे. ओके, गॅप अप झालं तर सेलर्स पण एकदा अटेम्प्ट करायला बघतील. हा, बायर्स इकडनंच ऍक्टिव्ह होतील. ओके, फ्लॅट ओपन झालं तर काय, तर फ्लॅट ओपन झालं तर काय माहिती काय, याचं कारण तुम्हाला सांगतो. फ्लॅट ओपन झालं तर काय, आता वॉर चालू आहे, सिच्युएशन अशी घाणेरडी आहे की काही होऊ शकतं, आज जाते पण काय होऊ शकतं, उद्या परत एक खालचा शॉट लागू शकतो, बरोबर आहे. कुठे बॉम्ब पडू शकतो, युएसए काय करू शकते, इराण काय करू शकतो, इस्रायल पण काय करू शकते, कोणी काही करू शकतं. आता सगळ्यांचंच झालेलं आहे की कोणी काही येऊन करू शकतो, म्हणजे ना कोणी पण यावे आणि टिकली मारून जावे, कंडिशन असं झालेली आहे. लहानपणीचं आठवलं, कोणी पण यावे टिकली मारून जावे. तर त्या गोष्टीला विचार करण्याचं एक सारांश काय माहितीये का, फ्लॅट खुललं ना तर बायर्स काय बोलतील, अरे देवा फ्लॅट खुललं, इकडं मार्केट अजून पडू शकतं, मी निघतो.
सेलर्स काय बोलतील, अरे फ्लॅट खुललं, इकडे मार्केट परत वरती जाऊ शकतं, निघून जाईल. मग मार्केट साईडवेज राहील, ह्या झोन मध्ये राहील, म्हणजे जरासा वर जरासा खाली जरासा वर जरासा खाली. बघा हा पॅटर्न जो बनलाय ना, हा पॅटर्न पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी इथे आहेत ना एक वेगळी अशी लाईन लावून ठेवतो, जेणे तुम्हाला आहेत ना पॅटर्नचा एक आढावा येईल. याला मी ब्ल्यू पर्पल लाईन करतो, या एक मिनिट ब्लॅक लाईन करतो, जेणे तुम्हाला क्लिअर कट दिसेल. आणि बघा इथे एक ब्लॅक लाईन आहे अशी, बरोबर आहे. ही जी आहे याला पण ब्लॅक लाईन करतो, आणि ही ब्लॅक लाईनच म्हणजे आपला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. मग तुम्हाला आता गॅप डाऊन बद्दल झालं, गॅप डाऊन गॅप अप झालं, आणि फ्लॅट बद्दल गॅप अप गॅप डाऊन फ्लॅट बद्दल माहिती भेटलेली आहे. मग उद्या कशी ट्रेडिंग कराल? माझं म्हणणं आहे की उद्या ट्रेडिंग नाही, उद्या फक्त बघण्याचा दिवस आहे, कारण का कॅन्डल क्लोजिंग शुक्रवारचा दिवस आहे. डायरेक्टली आपला व्हिडिओ आता रविवारी बनणार आहे. मी बहुतांशच पी साठी कॅन्डल 570 पर्यंत किंवा इकडनं 580 पर्यंत दिसते, त्यानंतर मार्केट या झोन मध्ये सेटल करण्याचा प्रयत्न करेल. आणि असं झालं तर चांगली गोष्ट आहे. जर मार्केट वरच्या वरतीच निघत असेल तर चांगली गोष्ट आहे. अजून बघा आज काय रात्री काय घडलं नाही, मोठी गोष्ट घडली नाही, तर मार्केट परत करेल. कारण का मार्केट आहे ना आता वाऱ्यासारखं झालंय. वारा म्हणजे कुठला? न्यूजचा वारा. म्हणून न्यूज वरती ट्रेडिंग करू नका, काही कुठे पण होऊ शकतं. त्यामुळे टेक्निकल वरती जावा, अभ्यास करा, पॅटर्न्स लावा, चार्ट्स लावा, कॅन्डल्स बघा, स्वतःला सक्षम बनवा. तुम्ही दुसऱ्यांवरती डिपेंड, म्हणजे न्यूज येईल तेव्हाच मी ट्रेडिंग करेन हा विषय नका करू. माझा लाईव्हचा आता आज 9 झाले, 10 तारीख आहे, अजून 31 तारखेपर्यंत माझा लाईव्ह चालणार आहे. 2 दिवस. आता पण माझं एक 10चं सेशन आहे लाईव्ह, की उद्या मार्केट कसं करणार आहे, काय पोझिशन घ्यायचे आहेत, कसं आपण बिहेव केलं पाहिजे, ह्याच गोष्टी मी तिकडे डिटेलमध्ये शिकवतो. कारण का समज देणं जरुरी आहे. तुम्हाला जेव्हा समजेल ना तेव्हाच तुम्ही करू शकाल. बघा छोटा मुलगा जेव्हा पाठी पुस्तकं, छोटी मुलाची पाठी पुस्तकं घेऊन असतात, पाठी पुस्तक आमच्या वेळेला, तुमच्या वेळेला बुक्स आणि पेन्स, आता आयपॅड बोलू शकता तुम्ही, तर लिहिताना हात पकडायला लागतो पहिला. तुम्ही डायरेक्ट कुठल्या मुलापासून अरे हे आहे लिही चालू कर, नाही ना, त्याला हात पकडायला. पेन्सिल कशी पकडायची हे तुम्हाला शिकवायला लागतंय मला. त्यामुळे तुम्ही शिकताय हा विषय घ्या. डायरेक्टली शब्दांवरती जाऊ नका, शब्द चुकतील. त्यामुळे एबीसीडीचा अभ्यास करा, मार्केटला समजण्याचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये आत्ताच उतरला आणि कमेन मी पटकन करोडपती येईन, इथे खूप लाखो लोक येऊन गेली, नाही जमत. माझा प्रवास पण तसाच झालेला आहे. त्यामुळे आता समज आली की मी शेवटपर्यंत जिथपर्यंत मार्केट आहे तिथपर्यंत माझी श्वास चालतायत, मी जीवन आहे तिथपर्यंत मार्केट करेन. पण हा मी लर्निंगच करेन. मार्केटला समजणं खूप कठीण आहे, पण तेवढं पण कठीण नाही कधी जेव्हा तुम्ही रोज त्याचा प्रॅक्टिस करता. कुठलीही गोष्ट एवढी कठीण नसते, ती पहिल्या दिवशी असते, पण जेव्हा 30 दिवस, महिना, 2 वर्ष जातात ना, तेव्हा ती इझिली होते. आता माझी मुलं बघा ना, पहिले 6 महिने त्रास होतो, नंतर मग चांगलं कमवतात. 20 पॉईंट, 30 पॉईंट, 40 पॉईंट, 50 पॉईंट, 15 पॉईंट, 10 पॉईंट, 500,000 कमवतात दिवसाला. मी बोलतो 500 कमवायला शिका. 500 5,000 कधी हा झिरो ऍड होईल ना तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला कळणार नाही. पण ह्याच्यासाठी तुम्हाला इकडनं इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला स्वतः मेहनत करायला लागेल. असं कुठलाही व्यक्तीने जे तुम्हाला सांगेल की दे पैसे आणि घे, एक कॉल सांगणारे, पुट सांगणारे, टेलिग्राम वाले सगळे तुम्हाला सांगितले स्टोरी काय करत लोक ते. त्यामुळे तो विषय करू नका. ठीक आहे, तुम्हाला जर हा विषय आज समजला असेल, तुम्हाला लेवल समजले असतील, डिटेलमध्ये तुम्हाला जरासा समजण्याचा प्रयत्न केलेला आहे, व्हिडिओ जसा मोठा बदलला 18 मिनिटाचा, 18-19 मिनिटाचा, तर ह्या गोष्टींना समजा, पॉईंट नोट करा. उद्या तुमचा दिवस ग्रीन मध्ये जावो, क्लोजिंग तुमची चांगली व्हावो, ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, कंटेंट आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे प्रश्न काय असेल ते नक्कीच माझ्या व्हॉट्सअपच्या नंबर जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय तिकडे मला व्हॉट्सअप करा. मी तुमची मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुमचा दिवस उद्या ग्रीन मध्ये क्लोजिंग हो, याच्याबरोबर मी हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.